भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। आजच्या चर्चा बैठकीचा विषय नियमावली सुधारित 6वी आवृत्ती 15 नोव्हेंबर 2014 नुसार मार्गदर्शकांकरिता बंधनकारक नियम क्रमांक 29 मुक्या व्यक्तीच्या कुटुंबाला जर मार्गात यायचे असेल तर त्यांना कार्य देता येईल। पूजेच्या वेळेस विनंती प्रार्थना पत्नीला किंवा सज्ञान मुलाला सोबत बसून करता येईल। वरील नियमाला आपण कशाप्रकारे समजतो व या नियमात राहून आपले कर्तव्य काय? वरील विषयाला अनुसरून विचार क्रमांक 1 आजचा विषय महानत्यागी बाबा जुमदेवजींनी निर्माण केलेल्या मानव धर्माचा क्षणी वेध दाखवणारा आहे। महानत्यागी बाबा जुमदेवजींनी स्वतःच्या घराचे सर्व दुःख एका भगवंतास प्राप्त करून दूर केले आणि सुख समाधानी मिळविली। परंतु बाबांना विचार आला की एवढी मोठी विलक्षण आणि जागृत शक्ती जर आहे तर का नाही आपण अनेकांना याचा फायदा करून द्यावा। आणि महानत्यागी बाबा जुमदेवजींनी अनेक परिवारांना त्यांच्या दुःखातून दूर करण्याकरिता आपली पुढली वाटचाल चालू केली आणि परमेश्वरास दिलेल्या वचनास घेऊन निष्काम तसेच निस्वार्थपणे अनेकांना या मार्गाला जोडण्याकरिता सुरुवात केली आणि अनेकांचे दुःख दूर करण्यास मदत केली। अनेकांना मार्गदर्शन केले, सेवक संमेलन घेतले, चर्चा बैठक घेण्यास आदेश दिले आणि 4 तत्व 3 शब्द व 5 नियमांना अंगीकरून जगायला शिकविले। बाबांनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरची स्थापना करून एका नव्या युगाची सुरुवात करून मानवधर्म तयार केला आणि जसे जसे अनेक सेवक जुळत गेले तसे तसे अनेक शाखा स्थापन केल्या ज्या नागपूर मंडळांतर्गत कार्यरत ठेवल्या। अनेक बँक, दूध डेअरी, ग्राहक भांडार संस्था, धर्मार्थ दवाखाना अशा अनेक संस्था सेवकांकरिता उभारल्या आणि आयुष्यभर फक्त अनेकांना भगवत गुणांचे निष्काम आणि निस्वार्थपणे खेडोपाडी जाऊन कार्य करून जागवण्याचेच कार्य केले। त्यांच्या या पूर्ण कार्यातून व संघटनेच्या स्थापनेतून मानवी धर्म काय व कसा असतो याची ओळख जगासमोर आलेली आहे व त्याचाच आधार म्हणजे आजचा विषय, जिथे या मार्गात कुठलेही भेदभाव नाही। मानवाला मानवाशी अमानवी विचारातून परिवर्तित करून मानवी विचारांच्या मार्गाने कसे जगावे हे शिकवणार बाबांचा एकमेव मानव धर्म। जसे आपल्या मार्गात दीन दुबळ्या, दुःखी कष्टी, दुःखाने बेजार सर्व प्रकारच्या मानवास जिथे ना कुठल्या जातीचे बंधन ना धर्माचे असे सर्व भेद झुगारून बाबा जुमदेवजींनी सर्वांना एका परमेश्वराच्या समोर मानव धर्माच्या धाग्यात गुंफून परमात्म्याच्या जवळ आणले आहे व सर्व दुःखांचे निराकरण करायला मार्गदर्शन केलेले आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्या मार्गात शब्दाला किती महत्त्व आहे, परंतु यावरून काही जणांच्या मनात प्रश्न येऊ शकतो की जर एखादा व्यक्ती बोलूच शकत नसेल तर त्याला व त्याच्या कुटुंबाला मार्गात येता येणार नाही काय? तर याचे उत्तर आहे की होय, नक्कीच त्याला व त्याच्या कुटुंबाला सुद्धा मार्गात येता येईल। मानव हा पृथ्वीतलावर एकमेव प्राणी आहे जो स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करून बोलू शकतो, परंतु मानव जे काही बोलतो ते विचार सर्वात अगोदर त्याच्या मेंदूमध्ये मनामध्ये येतात आणि त्यानुसारच तो पुढील क्रिया करत असतो, म्हणजे बोलत असतो। यावरून आपण समजू शकतो की यात महत्त्वाचे आहेत ते आपल्या मनात निर्माण होणारे विचार आणि या मनातील विचारांनाच महत्त्व देऊन बाबांनी हा नियम तयार केलेला असावा। काही जण असे असतात जे बोलतात वेगळे व मनात वेगळेच असते, परंतु जे मनात असते ते भगवंतापासून लपलेले नसते व त्यालाच महत्त्व असते आणि म्हणूनच आपण मनात जरी जुने विचार, चुकीची भावना आणली तरी आपल्यावर दुःख येतात। म्हणून एखाद्या व्यक्तीला जरी बोलता येत नसेल, त्याच्या मनातील विचार, भावना जरी तो शब्दांत व्यक्त करू शकत नसेल,
तरी मनापासून तो भगवंताची भक्ती करून, तत्व, शब्द, नियमांचे व बाबांच्या आदेशानुसार पालन करून आपले जीवन आनंदी व सुखी करू शकतो. अशा कुटुंबात तो व्यक्ती कुटुंबातील इतर व्यक्तींसोबत विनंती, प्रार्थना करून मनात भगवंताचे नामस्मरण करू शकतो. म्हणून आजच्या नियमाप्रमाणे कुटुंबात जर मुख्य कर्ता व्यक्ती मुका असेल म्हणजे त्याला बोलता येत नसेल, तरीही त्यास कुठलाही भेदभाव न ठेवता कार्य देता येते. नमस्कार. परमात्मा एक सेवक. विचार क्रमांक 2. आज का विषय बहुत ही महत्वपूर्ण एवं नई जानकारी देने हेतु है. हमारा मार्ग कर्म प्रधान है. मार्ग में सेवकों के कर्मों को बड़ा महत्व दिया है. हमारा मार्ग 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम पर आधारित है. हमारे मार्ग में पुरानी रूढ़ी परंपरा तथा पुराने विचारों को प्रतिबंध किया गया है. हमारा मार्ग एकनिष्ठ होकर एक भगवान, एक दैवी शक्ति पर विश्वास करने वाला है. हम जब मानव धर्म में प्रवेश करते हैं तो सहपरिवार के साथ और मार्गदर्शक से परिचित होते हैं. हमें क्या दुख है, हम मार्ग में क्यों आ रहे हैं, सबका खुलासा करना पड़ता है. हमें हमेशा समानता सिखाई गई है. कोई सेवक और समाज में हमें भेदभाव नहीं बतलाया. इसलिए हमारे मार्ग में सेवक अनेक धर्म एवं अनेक प्रलोभन से मुक्त होकर मार्ग को स्वीकार करते हैं. हमारे मार्ग में अनेक दुखी कष्टी लोग आए हुए हैं. कोई शारीरिक सक्षम है तो कोई असक्षम. इसलिए यह मार्ग हर उस व्यक्ति के लिए है जो अनेक दुखों से पीड़ित है, पर कुछ शारीरिक कमजोरी से वंचित है. लेकिन कभी कभी ऐसा होता है कि परिवार में कोई गूंगा, अंधा और बधिर भी रह सकता है. फिर हम सोचते हैं कि परमात्मा एक मानव धर्म में कैसे प्रवेश करेंगे, विनंती और प्रार्थना कैसे करेंगे. इसलिए हमारे मार्ग में नियम है की मुक्या व्यक्तीच्या कुटुंबाला जर मार्गात यायचे असेल तर त्यांना कार्य देता येईल. पूजेच्या वेळेस विनंती, प्रार्थना पत्नीला किंवा सज्ञान मुलाला सोबत बसून करता येईल. घर का मुख्य व्यक्ति विकलांग हो, जो बोल नहीं सकता लेकिन अपने हाथों से हावभाव से सब बता सकता है. अगर उनका परिवार दुखों से पीड़ित है और वह परिवार मार्ग में आना चाहता हो तो उस परिवार को कार्य दिए जा सकते हैं. जब वह परिवार सुबह शाम विनंती, प्रार्थना करने हेतु अपनी पत्नी तथा सज्ञान बच्चे द्वारा विनंती, प्रार्थना को आगे पढ़कर उनके पीछे अपने मन में विनंती प्रार्थना कर सकते हैं. क्योंकि भगवान सबके पास है. हमको सिर्फ तत्व, शब्द, नियमों से चलना है. जब हम योग मानते हैं तो मन ही मन में बोलते हैं और भगवान हमारी इच्छा पूरी करते हैं. इस नियम से उस व्यक्ति को एक खुशी मिलती है और वे भी अनेक सेवक के जैसे खुद भी भगवान का आत्मचिंतन कर सकते हैं और आत्मचिंतन द्वारा भगवान को विनंती करके अपने दुखों को दूर कर सकते हैं. अपना जीवन सरल एवं सुखमय व्यतीत कर सकते हैं. किसी भी इंसान को शरीर से नहीं तो उनके कर्मों से जाना जाता है. इसलिए अपने कर्म अच्छे रहने चाहिए. नमस्कार. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. सर्वांना माझा नमस्कार.